काय? तू अधिपतींना भेटायला गेली होतीस? हो. पण आई तर म्हणाली तू शिवानीला भेटायला गेली होतीस. हो, आम्ही सगळे फॅक्टरीमध्ये गेलो होतो आणि तिकडेच भेटले अधिपती मला. बर, मग काय झालं? काही नाही. अक्षू, काय झालं ग? अधिपती काही म्हणाले का? आई बोलले नसतील, डायरेक्ट भांडण केलं असेल. तसंही भुवनेश्वरी मॅडमनी त्यांना बोलायला कुठे शिकवलंय, फक्त भांडायलाच शिकवलंय. डायरेक्ट भांडले असतील, अजून काय? आणि तसंही भुवनेश्वरी मॅडमचं सगळं ऐकतात ना ते. इरा बास हा. अधिपतींबद्दल काही बोललेलं मी ऐकून नाही घेणार. बघितलं, म्हणजे त्यांनी तिला घराबाहेर काढलं तरी हिला फक्त त्यांचाच पुळका आहे. काय? अक्ष, तुला त्यांनी घराबाहेर काढलं होतं? काय माणूस आहे हा? तूही काही बोलू नकोस त्यांच्याबद्दल. मी नाही ऐकून घेणार. आणि इरा, काय तू कशाला विषय काढतेस पुन्हा पुन्हा? मी तुला सांगितलं ना एकदा. मराठीत सांगितलेलं कळत नाही का तुला? माझं मी बघेन. ताई अगं, आम्हाला तुझी काळजी वाटतेय म्हणून बोलतो ग प्रत्येक वेळी. आणि भेटलीच आहेस ना, मग काय झालं सांग ना. अक्षू, खरंय ग, काय झालं ग? मिटलं का तुमचं भांडण? मिटलं? उलट वाढलं. म्हणजे? एवढं भेटायला गेली ती त्याला, तो नीट बोललाही नाही हिच्याशी. वर तिला सांगत होता या गावठी गाडीत बसू नको, इंग्लिश गाडीत बस, असं म्हणून माझ्या गाडीत बसायला सांगितलं तिला. भयंकर माणूस आहे. खरं ना, माझ्या मनात अक्षच्या नवऱ्याबद्दल एक फार वेगळी इमेज होती. म्हणजे मला वाटलं होतं की तो मोठ्या पदावर नोकरी करणारा असेल, वेल एज्युकेटेड असेल, सायंटिस्ट असेल. पण याला बघितलं आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता माझा. माझा नवरा कमी शिकलेला असेल, पण मनाने खूप चांगला आहे तो. अक्ष, ते चांगले असते ना तर असे वागलेच नसते तुझ्याशी. तू इतक्या शांतपणे त्याला समजवत होतीस आणि तो काय करत होता? ऐकूनही घेत नव्हता, फक्त चिडत होता तुझ्यावर. स्वतःच खरं करत होता. म्हणजे असं काय बोलले ते हिला? काही नाही. काही नाही? अक्ष प्लीज, अगं किती बोलला तू तुला? झालं म्हणजे भांडण मिटवायचंच नाही असंच दिसतंय यांचं. बघा तर, इतक्या दिवसानंतर भेटले आणि तरी भांडले, याला काय अर्थ आहे? आम्ही अगं भांडलो वगैरे नाही ग. पण नीट बोलला सुद्धा नाही ना तो. अक्ष, तो तुझं काही ऐकूनच घेत नव्हता. हो, कारण ते चिडलेच सध्या माझ्यावर. राग आलाय त्यांना माझा, म्हणून असं वागतायत ते. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघे काय फक्त आता रागराग खेळत बसणार आहात का? अक्ष, कसा माणूस आहे अगं तो? ह्याच्याशी कसा संसार करणार आहेस तू? ताईला मदन शिवाय काही करमतच नाही. हे बघितलं आम्ही. ह्याचा काय अर्थ होतो माहित आहे का तुम्हाला अधिपती? की त्या बाईला नवऱ्याची काय बी कदर नाही आणि नवऱ्यापेक्षा दुसरं कोणीतरी जीवाभावाचं मिळालंय. मास्तरीनबाई, काय चाललंय तुमचं? मला काय कळेना झाले राव. तुम्ही आत्ता ज्या वागताय त्या तशा तुम्ही नाही आहे, मला माहित आहे. माझा लई विश्वास आहे तुमच्यावर, पण आता डोळ्याला दिसते त्याचं मी काय करू मला सांगा. तो मदन सारखा असतोय तुमच्या संग. तो मॅड केले नव्हते ना आमासनी. काय करावं काय कळेना. अधिपती, हे काय सगळं? तू काय कुठे लागल बेगल तुम्हाला? शांत व्हा जरा. सॉरी माफ करायचं. नाही ठीक आहे, तुम्ही जरा बसा इथं. बसा बसा, शांतपणे बसा आणि हा थंड ज्यूस घ्या, जरा डोकं शांत. अहो नाही, नको ज्यूस नको. का नको मला इच्छा नाही. असं काय करताय अधिपती? तुम्ही जेवला भी नाही. अन्नावर राग काढून कसं चालेल? कोणावर काढू मग राग? आयसा आहे. तुम्हाला राग आलाय काय? अरे काय बोलतोयस तू? आय एम सॉरी, पण मला जे वाटलं ना ते बोललो मी. अक्ष, कसा संसार करणार आहेस याच्याशी तू? माझा संसार आहे, मी बघेन कसा करायचा आहे ते. अगं ताई, त्याला का ओरडतीयस? इरा गप्प बस तू. अगं सारखं काय गप्पा बस हा?
मी गप्प बसणार नाहीये. ताई तुला कळत कसं नाहीये? आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही बोलतोय. तुला खरं सांगू का, आजकाल तुझी उठसूट चिडचिड होतीये. हे बघ, तू आमच्यावर चिडतेस, आम्ही समजून घेतो कारण आम्ही घरचे आहोत. पण तू तर बाहेरच्यांवर ओरडायला लागलीयस. काय झालंय ताई तुला? हे बघ, आम्ही तुझ्या भल्यासाठीच फक्त. माझं भलं काय आहे ते मला माहितीये. तुम्ही नका सांगू मला, मी करेन मला काय करायचंय ते. ताई, हे बघ, मी तुझी सख्खी बहीण आहे. हे बघ, आम्ही तुझी काळजी करणं कधीच सोडून देणार नाहीये. आमचं एवढंच म्हणणं आहे की जो माणूस तुला अजिबातच किंमत देत नाहीये त्याच्या मागे मागे का जातीयेस, का बोलणी खातीयेस त्यांची? कारण तो माझा नवरा आहे. ते रागाने मला काहीही बोलले तरी मला फरक पडत नाही. हक्क आहे त्यांचा माझ्यावर. पण त्याच हक्काने तो तुला घरी का नाही घेऊन जाते ग? केलं त्यांनी असं? नाही. ह्याचा अर्थ काय होतो ग ताई? ह्याचा अर्थ एकच होतो, त्यांना तू त्यांच्या घरात नकोयस आणि आयुष्यातही नकोयस. अधिपतींना काय हवंय आणि काय नको ते तू ठरवू नकोस इरा. आमचं आम्ही बघून घेऊ काय ते. बघितलं ताई बाबा काय म्हणतीये ही? आमचं आम्ही बघून घेऊ. ताई, अगं तुझ्या आयुष्यात काहीच घडत नाहीये. सगळं थांबलंय तुझ्या अवतीभोवती. ताई, तू अगं इतके दिवस इथे राहतीयस, कुणाला काही फरक पडला नाही? नाही तुझ्या सासरच्यांना फरक पडलाय आणि नाही तुझ्या नवऱ्याला फरक पडलाय. आज त्याला भेटल्यावर मलाही जाणवलं ते. अक्ष, तू इतक्या वेळा त्याला म्हणत होतीस की आपण बोलूयात बोलूयात, पण नाहीच, सरळ निघून गेला तो. ही कुठली पद्धत आहे बायकोशी वागण्याची? नाही म्हणजे तक्रार केली याबद्दल राग येणं समजू शकते मी, पण बोलून सॉर्ट केले असता ना गोष्टी. तेच करत नाहीयेत ना ते. त्यांच्या मनात काय चाललंय ना तेच कळत नाहीये. बाबा, अधिपती जिजू स्वतःच्या मनाने काहीतरी करतील? शक्यच नाही. मॅडम जे काही सांगतात तेवढंच वागतात ते. आणि एवढ्या सगळ्याच्यावरून मला असंच वाटतं की त्यांना काही गोष्टी सॉर्ट करायच्या नाहीयेत. हो ना. नाही, तसंच असतं ना तर असं बोलणं अर्धेवर टाकून गेलाच नसता तू. अक्ष, तुला खरंच सांगतोय, त्याला काहीही पडलेली नाहीये तुझी. फार विचित्र वाटलं ग मला त्याचं वागणं. बस, मगापासून मी ऐकून घेते तुम्हा सगळ्यांचं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मदन? तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. माझं मी बघून घे. अगं पण मी तुला पुन्हा एकदा सांगते मदन, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. माझा संसार आहे, माझं आयुष्य आहे, माझा नवरा आहे. मी ठरवेन काय करायचंय ते. शू, अधिपती, तुम्ही असे गप का झालात? हा, सांगा ना, तुम्हाला काय राग आलाय काय? नाही, मला लय आनंद झालाय. सॉरी आई सर, मग मी काय रागाच्या भरात काय बोलालोय, काय वागवलोय, माझं मला कळण झालंय. कुठला राग कुठं काढलोय मी. सॉरी सॉरी. नाही, ठीक आहे, समजू शकतो आम्ही. बरोबर आहे तुमचं, चुका आमचीच झाली. नाही नाही, तुमची काही चूक झाली नाही, तुमची काही चूक झाली नाही आई साहेब. कशी नाही झाली? तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला ही आमची चूकच झाली की. तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो तुम्हाला झेपणार नाही, नका बघू, पण तुम्ही ऐकलं नाही. आमचंच चुकलं, आम्ही तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे होता, पण चुकलंच, आमचं चुकलं. नाही नाही नाही, त्याच्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही जे आहे ते दाखवून टाकलं, त्याच्यात काय तो. हा, पण जाऊ दे आता तो विषय. आता त्या व्हिडिओला काय अर्थ आहे सांगा बरं, जाऊ दे. पण मास्तरीनबाईंच्या वागण्याला तर अर्थ आहे का नाही? एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत त्या, आपण कसं वागतोय, काय करतोय, काय कळत नाही त्यासनी. जाऊ द्या हो, नका एवढं मनाला लावून घेऊ. सोडून द्या तो विषय, सोडून द्या. नाही हो, असं कसं विषय सोडू देणार? मी कुठं कमी पडलो म्हणताना ते अशा वागायला लागले, तुम्हाला कळण झाले बघा आई साहेब. हा, का मुद्दाम करायला लागलेत?
एवढं प्रेम केलं आम्ही त्यांच्यावर जीव आवळून टाकला राव. गेल्या घर सोडून गेल्या, आमचं मन सोडून जायना झाल्यात. दिवस रात्र येड्यावानी आम्ही आपलं भूतावानी त्यांचाच विचार करत बसतोय, एकटक छाताकडे बघत. वाटतंय आज येतील उद्या येतील घराकडे परत. कुठलं काय हो, या अजूनच मोठ्या चुका करायला लागल्यात. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार काय देतात, तो इंटरनॅशनल मित्र काय राघू काय नाव त्याचं मॅड, हा काय म्हणजे ह्यासनी काय काय सिद्ध करायचं, काय दाखवायचं आहे की बघा आमची मित्र कशी शिकलेले आहेत, तू कसा आडान ढेंग फालतू माणूस आहेस, असं दाखवायचं असेल काय त्यासनी आम्हाला. मला हा विषय आज या खोलीतच संपवायचा आहे. माझ्यासाठी ह्यो विषय कवाच संपलेला आहे. तुमच्या मनात राग होताच त्यांच्या विरुद्ध, पण ह्या थराला जाल तुम्ही असं मला वाटलं नव्हतं. ऐका ना माझं, एकदा ऐका तरी. बोलू नका आता तुम्ही, बस आता मला काय नाही ऐकायचं. तुम्ही जावा मास्तरींकडे. मी मागे घेतलीये तक्रार, तुम्ही विचारा ना इन्स्पेक्टर साहेबांना. खोटं बोलताय तुम्ही, फक्त एवढं लक्षात ठेवा, आज आला इथून पुढे परत येऊ नका. अहो आम्ही कोल्हापूरची गावठी माणसं, आमची गाडी बी गावठी भंगार. ही आता तुमची गाडी आहे, ही इंग्लिश गाडी आली बघा तुमची, या गाडीत बसायला जावा तुम्ही. मदन सॉरी बरं का. नाही म्हणजे तिच्या वतीने आम्ही माफी मागतो तुझी. काकू तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? अरे चिडली ना ती तुझ्यावर. इट्स फाईन, इट्स ओके. इट्स नॉट ओके. ताईने नाही चिडलं पाहिजे तुझ्यावर. खरंच काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. काय ना मदन, सध्या ती वेगळ्याच ताणतणावाखाली आहे ना, त्यामुळे असं वागतीये रे. ती तशी नाहीये रे. बाबा माहितीये मला, आणि ती माझ्यावर चिडली तरी खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. अहो शेवटी आपल्या माणसावरच चिडतो ना आपण. थँक्यू. हा तू तिला समजावून घेतोयस. बाबा काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. झालंच पाहिजे सगळं ठीक. पोरीची अवस्था मला बघवत नाही आता. आई तुला खरं सांगू का, हे सगळं तिने स्वतःच्या हाताने करून घेतलंय. काही गरज नव्हती तक्रार मागे घ्यायची, आणि त्या अधिपतींना पण भेटायची काही गरज नव्हती. त्यांना काय वाटेल ग, हिचं पानही हलत नाही त्यांच्याशिवाय. इरा, संसार टिकवण्यासाठी केलं तिने हे सगळं. आई, संसार एकाचा नसतो, दोघांचाही असतो. मला सांग, अधिपती काय करतायत ग त्यांच्या संसारासाठी, आणि हीच सगळं करत बसली त्यांच्या मागे मागे. हिरू शांत हो. अगं आपण चिडून काही होणार आहे का? हो ना, शांतच राहूयात आता आपण. मदन ऐक ना, तू काही खाल्लं नसेल ना तर जेवून जा आता. हा मी वाढायला घेते सगळ्यांना. नाही 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 काकू, जेवायला वगैरे आता नको, मी परत येईन जेवायला. अरे आता काळजी घ्या तुम्ही सगळे, आणि अक्षला म्हणावं फार स्ट्रेस घेऊ नकोस. मी येतो आता. चल इरा, ताटं घे, जेवून घेऊया. तिने पण सकाळपासून काही खाल्लं नसणार आहे. बरोबरच आहे. ती त्यांच्या मागे मागे खाणं पिणं सोडून सगळं जातीये, आणि ते पुढे पुढे पळतायत. काय करणारे देव जाणे. बस ना आता इरा. आणि कुठे चालली असतो एवढ्या रात्रीची? आई, मला संसार आहे, एक नवरा आहे, विसरलीस का? तो बिचारा 4-4 वेळेला फोन करतो दिवसातून. किती रिस्पेक्ट करतो तो माझं. आणि अधिपती काय करतायत दिसतायत ना. जाऊ दे, मी जाते. अगं काय हो, कसं करायचं आता? म्हणजे मला ना काळजी वाटायला लागली आता. बिचारी अक्षरा एवढ्या दिवसानंतर त्यांना भेटायला गेली, आणि ह्यांनी काय केलं? भांडले तिच्याशी, नीट बोलले सुद्धा नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, बोलणंच होत नाहीये त्यांच्यामध्ये. काय करायचं? आपण जाऊन भेटूया का, बोलूया का त्यांच्याशी? नको नको. हे बघ, आपण नको ह्याच्यात मध्ये पडायला. अक्षूचा राग शांत झाला ना की आपण तिच्याशी बोलू, ती काय ते ठरवेल. मग बघू काय करायचं ते. तू एक काम कर,
अक्षूला जेवायला वाढ. हो हो. अक्षरा, काय ग रडतीयस तू? अक्षू, ए अक्षरा, अक्षू नको ग बाळा. अक्षरा, नको नको नको. शांत हो बरं, शांत हो, शांत हो. रडू नकोस अक्षरा, प्लीज प्लीज रडू नकोस ग. अक्षू, अक्षू मला सांगते पोटातलं बाळ काय म्हणेल? हा, ते म्हणेल काय माझी आई सारखी रडते. हा, नको ग, त्या बाळासाठी तरी नको रडूस अक्षरा. अक्षू ऐक, ऐक ना, चल डोळे पुस. चल 2 घास खाऊन घे. नको, मला भूक नाहीये. अक्षरा, सकाळी पण तू असंच म्हणालीस आणि पोहे खाल्ले नाहीस ना? हा, चल चल चल, असं नाही करायचं, खाऊन घ्यायचं. हा, अगं खरंच भूक नाहीये मला. नको मला, तुम्ही खाऊन घ्या. तू खाल्ल्याशिवाय आम्ही कोणीही खाणार नाही. आई प्लीज. अगं मी प्लीज म्हणते अक्षरा तुला, असं नको ग वागूस. अक्षू, स्वतःसाठी नाही किमान त्या बाळासाठी तरी खायला हवाय ना तुला. हा, असं नाही करायचं. हे बघ अक्षरा, आम्ही काय तुझे शत्रू नाही आहेत ना. इरा, मी, बाबा तुला जे काही सांगतो ते तुझ्या भल्यासाठी सांगतोय, कळतंय का तुला? हे बघ, सगळे दिवस सारखे नसतात, हेही दिवस जातील. तू फक्त टेन्शन घेऊ नकोस, ऐक ना माझं. आई, मी खूप प्रयत्न केला ग अधिपतींना सांगण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकूनच घेतलं नाही. मला खात्री होती की मी अधिपतींना बाळाबद्दल सांगेल तेव्हा त्यांचा सगळा राग निघून जाईल. मला भेटल्या भेटल्या त्यांना सांगायचं होतं की आपलं बाळ आहे माझ्या पोटात. त्यांनी ऐकूनच नाही घेतलं, माझं बोलणंच पूर्ण नाही होऊ दिलं त्यांनी. काय आहे त्यांच्या मनात त्यांनाच माहीत. हा, पण आता तुम्ही शिकलेलं नाही याचा त्यांना प्रॉब्लेम होताच की. हा, पण म्हणून काय असं वागणार होय? एवढा राग काढणार होय राव? मान्य आहे, त्यांचा मित्र आहे, सगळं ठीक आहे, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. पण आता त्या भेटायला आल्या आम्हाला, मला एवढं बरं वाटलं पहिल्यांदा त्यासनी बघितल्या जीव भांड्यात पडल्याने झाला. पण तेवढ्यात तो त्यांचा मित्र त्यांच्या मागं, अरे यायला म्हणलं हे काय, आम्हाला भेटायला यायचं होतं, एकट्याने यायचं होतं त्यांनी, त्याला कशाला संगत घेऊन? हा, तेच तर. आणि फॅक्टरीत कसं आहे, लोक असतात ना बाहेरची, हा, दुनिया असते तिकडे, त्यांचा तरी विचार करायचा होता. नाही, लोकांचं जाऊ दे बोंबलून, मला काय वाटेल ह्याचा विचार केला पाहिजे की नाही त्यांनी? यो विचार करणं त्याने कवाच सोडलंय. आधी सोडू दे, काय करायचं ते करू दे. त्यांच्या आनंदाच्या आड काही येणार नाही मी, सुखाच्या आड काही येणार नाही. त्यासनी जे करायचं ते करू दे. मन मानत नाही हो आईसाहेब, त्यासनी शिकलेला नवरा पाहिजे होता, आम्ही शिकवणी चालू केली इथंच, याच खोलीत, इथं घरातच शिकवणी घ्यायला लावली आम्ही त्यासनी. तुम्ही पार तो फळाबिळा जाळून टाकला तरी मी तुम्हाला समजावत राहिलो, मी तुम्हाला सांगत राहिलो की शिकणं महत्त्वाचं आहे आणि मास्तरीन म्हणायचं कसं बरोबर आहे. सांगितलं का नाही? जेव्हा की तुम्हाला ते आवडत नव्हतं, मला तुम्हाला बी दुखवायचं नव्हतं आणि त्यासनी बी दुखवायचं नव्हतं. आम्ही आडाणी होतो तर एवढं जीव तोडून सांगितलं आम्हाला मास्तरीन बाईंनी, अधिपती शिका शिका शिका. त्यांचं मन राखायचं म्हणून आम्ही शिकायला सुरुवात केली. आम्ही शिकायला सुरुवात केल्यावर त्यासनी एवढा मनापासून आनंद झाला आईचं. त्यांचं खरं प्रेम आहे आमच्यावर, खरं सांगतो, खरंच आहे प्रेम. प्रेम हाय नाही होतं, नाही हाय, प्रेम आहे. अजून बी असंच वाटतंय काय तुम्हाला की त्यांचं प्रेम हाय म्हणून? असंच वाटतंय, त्यांचं प्रेम आहे हो. कारण अधिपती तुम्ही का नाही सत्य परिस्थिती बघत नाही. आई साहेब, माझं काय चुकलं? असं का वागतात बरं आमच्या संग? त्या काय करायचं, मी बाकी ठेवलं म्हणून ही असली शिक्षा द्यायला लागल्यात आम्हाला. प्रेम केलं, जीव लावला, लगीन केलं, आपली 7 जन्माची गाठ आहे, 7 जन्माची गाठ आहे, हे सगळं विसरलं काय त्या? हो आई साहेब, मी काय आवडत नाही काय त्यासनी आता म्हणताना या असं वागायला लागलं काय? त्यांच्या या अशा वागण्याचं मला खरंच लई त्रास होतो बघा. कळतंय मला अधिपती आणि दिसतंय बी. हा, मी आता एवढं समजून घेतोय म्हणून काही जीव घेणार होय माझा या? तुमचं लई प्रेम आहे त्यांच्यावर,
म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतोय. आपण खरं प्रेम केलं आणि समोरच्याने काही समजूनच घेतलं नाही तर कसं वाटतं हे आमच्यापेक्षा कुणाला जास्त समजू शकल नाही का. आम्ही बी खरं प्रेम केलं तुमच्या वडिलांवर, पण आम्हाला काय मिळालं हां? त्याच्या बदल्यात आम्हाला मिळाला फक्त राग. राग सोडा तो प्रेमाभिमाचा विषयच सोडा. नाही हो, असं नाही सोडून देऊ शकत मी हो विषय. त्यासनी काय खरंच कळत नसेल हो हे आमचं प्रेम. न कळायला काही येड्या आहेत का त्या? मग असं कशाला वागतात? कारण त्यांचं सुख आता या घरात नाही.